पाणीपुरी चॅलेंज. मणिपूर नावाच्या गावात मंगेश नावाचा व्यक्ती पाणीपुरीचा ठेला लावून जीवन जगत होता. त्याचा हेतू वाईट होता. त्याच्या ठेल्याजवळ एक बोर्ड लावून होता. त्यावर लिहिले होते की तुझ्यात धाडस आहे का? जर हिम्मत असेल तर पाणीपुरी आव्हान मध्ये भाग घे आणि 10,000चे बक्षीस मिळवा. सर, हे खूप सोपे आहे. मी तुम्हाला 100 पाणीपुरी देणार. जर कुणी हे खाणार तर त्याला पैसे देण्याची गरजच नाही. उलट मी त्याला 10,000 रुपये देणार. आणि जर 100 पाणीपुरी नाही खाल्ली तर जी पाणीपुरी खाल्ली त्याचे पैसे द्यावे लागणार आणि सोबतच 10,000 रुपये पण भरावे लागणार. हिम्मत आहे का शर्त लावायची? कधी कधी कुणी जोश मध्ये येऊन शर्त लावत असे. मंगेशचा असिस्टंट प्लेट मध्ये पाणीपुरी भरून त्याला द्यायचा. शर्त लावलेला एक एक करून पाणीपुरी खायचा. तेव्हा मंगेश एक ब्लॅक बोर्ड वर पाणीपुरीचा स्कोर लिहत असे. 40 किंवा 50 खाऊन झाल्यावर, अरे बापरे, माझं पोट भरलंय, आता मी पुन्हा नाही खाऊ शकत. अरे देवा, मला वाटते की माझे पोटच फुटून जाणार. अरे, मी तर अगोदरच म्हणालो होतो ना की हे आव्हान स्वीकारण्यासाठी धाडस आणि हिम्मत पाहिजे. आता पाणीपुरीचे पैसे दे आणि 10,000 रुपये सुद्धा, आणि इथून निघा. तुमच्या गावात असा हिम्मतवाला जो पण असेल शर्त लावायला तर त्याला सांगा की इथे यावे आणि शर्त जिंकून दाखवावे. असे म्हणून त्याच्याकडून पैसे वसूल करतो. अशा प्रकारे जो कुणी ठेल्याजवळ जायचा त्याला तो भडकवायचा आणि त्याला आव्हान स्वीकारण्यास भाग पाडायचा. मग बोर्डवर स्कोर लिहायचा. जेव्हा तो हरायचा त्याच्याकडून पैसे वसूल करायचा. हे तर दररोजचे काम झाले होते. मालिक, तुम्ही पाणीपुरी विकण्यात कमी आणि पाणीपुरी आव्हान मध्येच जास्त पैसे कमवत आहात. मग माझा पण पगार वाढवा ना. काय पगार वाढवू? अरे, ही काय सरकारी नोकरी आहे का की सिनियर नुसार पगार वाढवू? तसे मी तुला जे पैसे देतो ना तेच खूप जास्त आहेत. आता त्याला पण वाढवू का? चल जा, आपले काम कर, नाहीतर तू पण आव्हान स्वीकार कर आणि 10,000 रुपये जिंकून जा. नाही, माझी एवढी हिंमतच नाही. मालिक, मला सोडून द्या. जर मी हरलो तर मरेपर्यंत तुमच्याकडे काम करावे लागणार. माझ्या बहिणीचे लग्न आहे. मला 1,00,000 रुपयाची गरज आहे. कमीत कमी ते तरी पैसे द्या. नंतर पगारामधून कपात करत जा. अरे, मी सरकारची शादी मुबारक स्कीम चालवत आहो का प्रत्येकाच्या लग्नासाठी पैसे द्यायला? चल जा, निघ इथून, बिनकामाचा कुठला. असं चिडून म्हणाला. असिस्टंटला खूप राग आला. एके दिवशी असिस्टंट एका व्यक्तीसोबत ठेल्याजवळ आला. मालिक, याचे नाव पंगालाल आहे. हा माझ्या गावचा आहे. याला पाणीपुरी आव्हानाबद्दल सांगितले तर हा आव्हान स्वीकारण्यास तयार झालाय. मालिक, मी याला खूप समजाविले पण हा ऐकतच नाहीये. अरे, तू असं घाबरून का बोलतो आहेस? तसंही फक्त 100 पाणीपुरी खायची आहे ना. ही काही मोठी बाब नाहीये. आणि हे 10,000चं काय, 1,00,000चं जरी आव्हान असतं ना मग तर खूपच चांगले झाले असते. चल, मी तयार आहो. माझ्या नावातच पंगा आहे म्हणून माझे नाव पंगालाल आहे. अरे, तू तर हवेतच उडत आहेस. तर मग ठीक आहे, मी 1,00,000 रुपयाची शर्त लावायला तयार आहो. कम ऑन, स्टार्ट. अशा प्रकारे शर्त सुरू झाली. असिस्टंटने दिलेली पाणीपुरी तो न थांबता खाऊ लागला. बोर्डवर स्कोर लिहिणारा मंगेश त्याची गती बघून दंग झाला. जेव्हा गिनती 90 जवळ आली तेव्हा मंगेशने लपून काही गिनती कमी केल्यात. अरे थांब, मी 100 पेक्षा जास्त पाणीपुरी खाल्ली आहे. तू पुन्हा कशाला देतोयस? 100? अरे 100 कुठे? आतापर्यंत फक्त 90 खाल्ली आहेस तू. या स्कोर बोर्ड वरती मोजून तर बघ. तू हरला आहेस आणि जिंकलो म्हणून खोटं बोलतोयस. मला चुपचाप 1,00,000 रुपये काढून दे. अरे, मी तर बरोबर मोजणी केली होती. बरं, एक काम करूया, पुन्हा सुरू करूया. तसे तुझ्या ठेल्यावर किती पाणीपुरी आहेत? काय, पुन्हा सुरू करणार? अरे, तुझे पोट आहे की विहीर? माझ्या ठेल्यावर 500 पाणीपुरी आहेत. त्या सगळ्या घेऊन ये, मीच संपवतो सगळ्या. मग काहीच संदेह नाही राहणार. तेव्हा तर मीच जिंकणार ना. मग ठेल्यामधली सगळी पाणीपुरी तो खाऊ लागला. बघितलेस, 500 पाणीपुरी खाल्ली मी. आता 1,00,000 रुपये माझे झालेत. आता काही शंका नाही ना.
लाचार मंगेशने 1,00,000 रुपये काढून पंगालालला दिले. पंगालालने रुपये असिस्टंटला देऊन, हे घे, या पैशाने आपल्या बहिणीचे लग्न कर. मंगेश, हा तुझ्याकडे काम करत होता, मग गरजेच्या वेळी तू याची मदत नाही केलीस. तुला माहित आहे का मी कोण आहे ते? मी खाण्याच्या कितीतरी चॅलेंज जिंकून आहो. 100 चिकन बिर्याणी चॅलेंज, 100 मटन बिर्याणी चॅलेंज, 5 किलो मटन खिमा चॅलेंज, असे कितीतरी बक्षीस मी जिंकलो आहे आणि माझा खूप सारा रेकॉर्ड आहे. तुझी ही पाणीपुरी चॅलेंज माझ्यासाठी नाहीच्या बरोबर आहे. मंगेश तर दंग होऊन खालीच पडला.